पूर्वेशला लहानपणापासूनच वैमानिक व्हायचं होतं आणि देशासाठी काहीतरी करण्याचं त्यांचं स्वप्न होतं। त्याने जिद्दीने मेहनत घेऊन भारतीय वायुसेनेत प्रवेश मिळवला होता। मुलगा गेल्याचं दुःख मोठं आहे, मात्र ज्या मुलांची सैन्यात जाण्याची इच्छा आहे त्यांना प्रोत्साहित करा, जेणेकरून देश हा सुरक्षित हातात राहील, अशी हृदयस्पर्शी भावना शहीद फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुककर यांचे वडील रवींद्र दुरुककर यांनी व्यक्त केली। आसाम इथं झालेल्या अपघातात फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश यांचा हे शहीद झाले। त्यांचे वडील आपल्यासोबत आहेत। ही दुःखद घटना आहेत आणि याबाबत पहिल्यांदा तुम्हाला कसं समजलं? सकाळी माझे व्याही आणि विहीण आली घरी आणि त्यांनी 7:30च्या दरम्यान त्यांनी आम्हाला हे सांगितलं की अशी ही दुर्घटना झालेली आहे। पण ऑफिशियली डिक्लेअर म्हणजे त्यांच्या ग्रुप कॅप्टन साहेबांचा फोन आला, तो 7:50च्या दरम्यान आला। त्यावेळेस हे कन्फर्म झालं की पूर्वेश इज नो मोर। त्यानंतरच हे आमच्यासाठी धक्काच होता तो एक, कारण त्याची जी जिद्द होती की मी देशासाठी काहीतरी करावं, ती जिद्द आणि त्याची जी त्याचे जे स्वप्न होतं ते त्यांनी ते पूर्णत्वाकडे नेलं होतं। 8व्या वर्गापासून पाहिलेलं स्वप्न त्याचं की मला एअरफोर्सला पायलटच बनायचं आहे, हे त्याचं स्वप्न पूर्ण झालं। आणि ते आता जे काही टेक्निकल प्रॉब्लेम म्हणा किंवा कोणाचं ह्युमन फेल्युअर म्हणा, यात अजून आम्ही जाणार नाही, कारण हे सगळं नंतर होतीलच। तर त्याचं असं जाणं आमच्यासाठी खूप दुःखद आहे, कारण इतक्या कमी वयात जाणं हे फार कोणत्याही कुटुंबाला खूप जास्त म्हणजे त्रासदायक असते। लवकर सावरायचा प्रश्न निर्माण होतो। पण फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश हे देशासाठी शहीद झाले। तुमच्या कुटुंबासाठी दुःखाची गोष्ट आहे, पण तरी सरकारला काही मागणी? माझी सरकारला काही मागणी नाही, कारण मुलं स्वयंप्रेरित या गोष्टीमध्ये जातात, त्यांच्यासाठी काही मागणी नसते। सरकारला एवढंच म्हणेल मी की तुम्ही अजून चांगल्या प्रकारे लोकांना प्रोत्साहित करा, नवीन मुलांना प्रोत्साहित करा, देशसेवेसाठी तयार करा। जितकी जास्त संख्या वाढेल तितकं चांगलं आपला देश सुरक्षित राहील। बस इतकंच बोलेल मी। आपल्यासोबत होते फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश यांचे वडील आणि मुलगा गेल्याचं दुःख तर आहेच त्यांना, मात्र तरी देखील त्यांनी इतर पालकांना आवाहन केलं आहे की देशसेवेसाठी सैन्यात जाण्याकरता मुलांना प्रोत्साहित करा, असं ते म्हणाले। अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। कॅमेरा पर्सन दिनेश सातपुतेसह राहुल जोशी, USN न्यूज, नागपूर।